नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। देशाचा 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन ठाण्यातील सर्व कोळीवाडे गावठाण येथील भूमिपुत्रांनी मच्छीमारांनी एकत्र येऊन आशिया खंडातील सर्वात विस्तृत मोठा असा खाडी किनारी तसेच खाडी विपुल प्रमाणामध्ये जैवविविधता असलेल्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा रामसर टॅग हा दर्जा प्राप्त अशा ठाणे खाडीमध्ये तसेच ठाणे खाडी किनाऱ्यावरील शतकोत्तर असलेल्या कोळीवाड्यात गावठाणात आपण आणि आपल्या कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष वास्तव्यास होतो, यापुढेही असणार आहोत। तर ज्या ठिकाणी खाडीमध्ये वर्षभर मासेमारी करतो आणि आपल्या पूर्वजांनी आधीच्या पिढ्यांनी या ठाणे खाडी मासेमारीमध्ये तसेच मासेमारीशी निगडीत व्यवसाय केलेत अशा आणि आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवून आपल्या भावी पिढींना उच्च विद्याविभूषित शिक्षित केले आणि आज देखील भूमिपुत्र मच्छीमार समाजातील असंख्य कुटुंबे ही आमची ठाणे खाडी पोचतीये आणि भविष्यात ही नक्की पोचतील अशी मनाशी खात्री आहे। या ठाणे खाडीचे ऋण आम्ही भूमिपुत्र कोळी मच्छीमार समाज किती जन्म घेतले तरी फेडू शकणार नाही ही कृतज्ञता व्यक्त करत तसेच ही खाडी काय किंवा समुद्र आमचेच नाही तर संपूर्ण मानवजातीचे पालन पोषण करते त्या भूमिपुत्र कोळी मच्छीमार समाजाच्या हक्काच्या असलेल्या पाण्याच्या शेती देशाला मानवंदना देत ध्वजारोहण करण्यात आले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। वाडी रोड हिल गार्डन सोसायटीला जाणाऱ्या मार्गावर वाहनांची पार्किंग रस्त्यालगत मोठ्या प्रमाणामध्ये अस्ताव्यस्त होते, त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होतो। शाळेच्या बस, ज्येष्ठ नागरिक व समोरच बस थांबा असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वसाहतीतील लोकांना देखील याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय। त्यांच्या स्वतःच्या गाड्या पण घेऊन जाण्यास व शाळेच्या बसला पण वळवण्यास ते खूप त्रास होत असून सदर बाबतीत वाहतूक विभाग व महापालिकेला तक्रारी सुद्धा केल्या असून याकडे कोणाचेही लक्ष न दिल्याने खेवरा सर्कल शिवसेना शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या बंधू भगिनी रस्त्यावरती उतरले होते। यावेळी सदर रस्त्यात येणारे सर्व दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांना या प्रसंगी गुलाब पुष्प देऊन पुन्हा अशा प्रकारे रस्त्यावर पार्किंग करू नये असं आवाहन करण्यात आले असून वारंवार सांगून जर ऐकलं नाही तर याविषयी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील यावेळी प्रल्हाद बोरसे यांनी सांगितले। मला याच्यावर जायचं नाही, आम्हाला त्रास नको व्हायला। हे बघा, हे आधीचं बांधकाम, हे नंतरचं बांधकाम। मी महापालिकेला वेळोवेळी हे केले। बघा आता ही गाड्या धुतात कुठे, हे बरं योग्य आहे का? बघा तुम्ही मीडियावाले, बघा ही गाड्या कुठे धुतात रस्त्यावर। जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना त्रास होतो, पाणी उडतं, याची दखल कोण घेणार? बघा यावेळेस बऱ्याच दिवसापासून, वर्षांपासून महापालिका प्रशासन आणि वाहतूक प्रशासनाला आम्ही वारंवार तक्रार केल्यावर नंतर सुद्धा आमची दखल घेतली जात नाही। शिवाय याच्या अगोदर आम्ही महापालिका आयुक्तांची पण वेळ घेतली आमच्या या रस्त्या संदर्भात आणि अनधिकृत पार्किंग या संदर्भात त्यांना सूचना दिल्या होत्या आणि आम्ही विनंती केली होती, पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते उपायुक्तांना तुमच्या समस्यांसाठी पाठवतो, पण अद्याप आम्ही भेटल्यानंतर 15 दिवस झाले अद्याप कोणी आलं नाही आमच्या भेटीला। त्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे, सामान्य जनतेचा रस्त्यावर उतरूनच आमचा कोणी समस्या सोडवू शकते। आता हा आमचा पहिले प्रेमाने सांगतोय, नंतर सभोवतालच्या सोसायटीचा उद्रेक होईल त्यावेळेस आम्ही फुल नाही देणार, मग त्यावेळेस आपल्याला पण बोलून घेऊ बाकीच्या सोसायटींच्या काय परिस्थिती नाही होईल। प्रॉब्लेम आहे आणि वेळोवेळी आमची इथे शिवसेनेची शाखा आहे, प्रत्येक रेसिडेन्स आता सोसायटीचं इथे लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे काय होत आहे की प्रत्येक सोसायटीची कंप्लेंट आहे आणि वारंवार आम्ही या दुकानदारांना समज देऊन बघितलेले पण त्याचा काही फायदा होत नाही।
म्हणून शाखेच्या माध्यमातून शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे आणि टोनी हे यांनी याच्या पुढे पुढाकार घेतला आणि सर्व रेसिडेंटचे मोठे ग्रीव्हन्सेस होते। याच्यामध्ये बराच लोकांचा प्रभाग नंबर फक्त सध्या टिपूजीनी वाडी परिसर याच्यामध्ये भाग घेतोय, पुढे अजून ग्रीव्हन्सेस वाढतील। त्यामुळे आम्ही आता एक चांगली शांतपणाची समज यांना आम्ही देतोय आणि वारंवार त्यांनी शाखा प्रमुख रहिवासी आणि कित्येक लोकांना त्यांनी सांगून ते कंटाळून गेले। शेवटी इथल्या शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख सगळ्या लोकांनी सगळ्या पार्टीच्या लोकांनी इथे इन्व्हॉल्व्ह होऊन शेवटी याचा शांततेचा मोर्चा काढलेला आहे। ह्याच्या पुढे आणखी उग्र निवेदन आम्हाला करावं लागेल आणि ह्याच्या पुढे जास्त ऍक्शन घ्यावं लागेल, कारण की जे ज्येष्ठ नागरिक आहे इकडे जवळजवळ 90% ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत, त्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत। आम्ही टीएमसी ऑफिसला जाऊन आलो, आम्ही कमिशनर साहेबांनाही भेटलो आहोत। तरी कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या एरियामध्ये ते त्यांचे जे टीएमसीचे ऑफिसर आहेत तायडे साहेब त्यांना पाठवतील, पण तायडे साहेब काही आले नाहीत, म्हणून प्रल्हाद दादांना हे आंदोलन करायला लागलेलं आहे। आणि जर हे आंदोलनाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही सीएम साहेबांकडे जाणार आहोत आणि हे हॉकर्स तर काढले पाहिजेतच। पार्किंग जी इलिगल आहे ती पूर्णपणे काढली पाहिजे, हे प्रशासनाचं काम आहे आणि हे त्यांनी केलंच पाहिजे। लास्ट 5 साल से हम लोग म्यूनसिपालिटी ऑफिस, टीएमसी ऑफिस, आरटीओ ये सब जगह में पत्र देता हूँ, मीन्स इनका कुछ कार्य कुछ कीजिए करके। ये छोटा सा 20 फुट का रोड है, इतना मुश्किल से रोड बनाया गया, इतना हम लोग यहाँ 35 साल से रहता हूँ, लेकिन इधर कोई सुविधा नहीं है, पूरा इलीगल पार्किंग है टोटल दोनों साइड से। दोनों साइड में दुकान है, इलीगल गैरेजेस है, इलीगल शॉप्स है, और ये फॉरेस्ट की जगह है बोलता है, फॉरेस्ट की जगह है तो कैसे पार्किंग का होता है। और ये टाटा मोटर्स करके आगे है, आप लोग देखेंगे अभी वो टाटा मोटर्स 60 से 70 गाड़ी रोज सुबह बाहर लगाता है, सोसाइटी में पार्क करने के लिए किसी को जगह नहीं। पब्लिक ट्रांसपोर्ट टीएमसी के बस आके घूम के वापस जाने के लिए जगह नहीं, इसलिए बस सीधा चला जाता है, पब्लिक उठाता नहीं शॉप से, बस उधर आके टिकुजी शॉप में आके सीधा ये रोड से वापस चला जाता है। कितना तकलीफ होता है, सीनियर सिटीजन को सुबह चलने को नहीं होता है। ये सबसे अच्छा स्पॉट है संजय गांधी नेशनल पार्क जाने के लिए, सुबह मॉर्निंग वॉकर्स हजारों मॉर्निंग वॉकर्स आता है इधर, लेकिन इधर चलता है। ये ऐसे दुकान है इधर, उनके सुबह सुबह ट्रक आता है, 2 व्हीलर आता है, चाय की दुकान है, दोनों साइड में इलीगल पार्किंग, ऑटो सब। झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन झाडांचे संवर्धन करण्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मोठ्या झाडांची काळजी घेण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत। मात्र ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवून झाडांचं संरक्षण व्हावे यासाठी आगळ्या पद्धतीने रक्षाबंधन केलं। विद्यार्थ्यांनी पर्यावरणविमुख टाकाऊ वस्तूंबरोबरच पानं, फुलं, गवत, दोरा, करवंटी अशा सामुग्रीतून बनवलेल्या राख्या राम मारुती रोडवरील काही झाडांना बांधून झाडांचे संवर्धन करण्याचं आवाहन ठाणेकरांना केलं आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची मोठी मदत मिळते, त्यामुळे झाडं वाचली तर आपण वाचू हे जरी सत्य असलं तरी झाडांचं संवर्धन म्हणावे तसं होताना दिसत नाही। विकास कामं, गृहसंकुलन उभारताना मागचा पुढचा विचार कोणीच करत नाही। झाडं कोणतं आहे, त्याचं महत्त्व काय आहे यावर दुर्लक्ष केलं जाते। झाडं जमीनदोस्त होत आहेत तर मुसळधार पावसात मोठी वृक्ष कोलमडून पडत आहेत। झाडांच्या संरक्षणासाठी जबाबदारी ही प्रत्येकाची असून हे सांगण्याचा प्रयत्न ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला आहे। रक्षाबंधनाचं औचित्य साधून नौपाडा राम मारुती रोड रस्त्यावरील मोठ्या झाडांना विद्यार्थ्यांनी पर्यावरणविमुख राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जपली आहे। ठाण्यातील आमची न्यू इंग्लिश स्कूल ही एक जुनी व नामवंत शाळा, अनेक उपक्रम शाळा राबवत असते। आजचा रक्षाबंधनाचा उपक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये एक पर्यावरणाची जागरूकता आणि वृक्षाविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी आम्ही या राम मारुती रोडवरील झाडांना, मोठ्या मोठ्या वृक्षांना आम्ही विद्यार्थ्यांकडून एक पर्यावरणपूरक अशा की ज्या राख्यांचं विघटन होईल अशा प्रकारच्या राख्या आम्ही विद्यार्थ्यांकडून बनवून घेतल्या आणि या राम मारुती रोडला त्या विद्यार्थ्यांकडून राख्या बांधतोय। विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या मोठ्या वृक्षांविषयी प्रेम निर्माण व्हावं व समाजामध्ये ह्या झाडांविषयी प्रेम निर्माण हो, कारण ठाण्यामध्ये एवढ्या दाट लोकवस्तीच्या शहरामध्ये वृक्षांची संख्या त्या मानाने कमी आहे आणि ही झाडं टिकली पाहिजे।
कारण या ठिकाणी झाडं लावण्यासाठी आता फारशी अशी जागा नाही आणि 100 वर्षाच्या वरची काही झाडं आहेत ही टिकली पाहिजेत आणि यासाठी आम्ही विद्यार्थ्यांकडून राख्या बांधण्याचा उपक्रम हा राबवलेला आहे. कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारला आहे. ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 300 निवासी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. कठोर ऍक्ट आणला पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. संपाच्या 4थ्या दिवशी निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णालयात दैनंदिन सेवावर याचा परिणाम झाला असून रुग्ण आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवरही ताण पडला होता. निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्य रुग्ण विभागात येणारी रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. सध्या कळवा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात 2130 रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडत आहे. याशिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियोजन करताना रुग्णालय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होत आहे. याविषयी छत्रपती शिवाजी रुग्णालयातील जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला. कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे आणि इंज्युअर व्हायचं. तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल, रक्तबंबाळ झालेले डॉक्टर, परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे. नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 200-300चा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो क्राईम सीन सुद्धा व्हँडलाइज केलेला आहे, जेणेकरून काहीही एव्हिडन्स मिळणार नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन, जी जगातली सर्वात मोठी NGO आहे, ज्याचे 4 लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीचे सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत. संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचं एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे. 1700 ब्रांचेस आहेत, 4 लाख डॉक्टर्स आहेत. आज आम्ही 24 आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्यात. नो ऑपरेशन, नो OPD, नो ऍडमिशन पेशंट एक्सेप्ट डायर इमर्जन्सी. हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तासाची हाक दिलेली आहे. आज सकाळी शनिवारी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत. एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज, जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत. इथे डॉक्टरांची जी असोसिएशन आहे, जुन्या डॉक्टरांची, जी सतत आंदोलन करत असते, खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. तर मार्चचे डॉक्टर, इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत मार्चचे अध्यक्ष, ते सुद्धा आलेले आहेत. इंटर्न्स, टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा आणि बाकीचे नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत, निमा, TDMP, सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावरती उतरत आहेत. गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे, जी विक्टिम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे. जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे. तिच्या फॅमिलीला कंपन्सेशन देण्यात यायला पाहिजे. जे कल्प्रिट आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे, त्यांनी ऐकायला हवं. नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार स्ट्रॉंग करू. सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू. आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे. ती मागणी आता मान्य झाली पाहिजे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.